प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची 7,311 कोटींची कमाई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदी काळात मध्य रेल्वेवरील प्रवाशांची रोडावलेली संख्या पुन्हा वाढू लागली आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागातून प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय म्हणजेच 8% वाढ झाली आहे। परिणामी मध्य रेल्वे सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे ठरली असून प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेला 7,311 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे। मध्य रेल्वेवरून हजारोंच्या संख्येने लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात। या रेल्वे गाड्यांच्या तिकीट दरातून मध्य रेल्वेला करोडो रुपयांचा महसूल मिळाला आहे। मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 2022-23 या आर्थिक वर्षात 146.5 कोटी प्रवाशांनी प्रवास केला, तर 2023-24 या आर्थिक वर्षात 158.3 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे। प्रवासी संख्येत 8% वाढ नोंदवून सर्व विभागीय रेल्वेमध्ये मध्य रेल्वेने प्रथम स्थान पटकावले आहे। याशिवाय 2022-23 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेला प्रवासी महसुलापोटी 6,414 कोटी रुपये मिळाले असून 2023-24 या आर्थिक वर्षात 7,311 कोटी रुपये मिळालेत। यात 14% वाढ झाली आहे।